हॅलो गाईज, तर मी परत आलेली आहे नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांना भेटण्यासाठी परत एकदा. आणि जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलात, माझे जे फ्रेंड्स मला भेटले होते तर त्यांना मी बाय बाय मस्त करून माझी पुढची जर्नी मी आपण चालू केली आहे फ्रेंड्स. आणि आत्ता आपण चाललेलो आहोत माउंट अबूसाठी. आणि इकडे घाट सेक्शन चालू होतं आणि माझ्यासाठी हे इकडचा सगळा नजारा खूप नवीन होता. आणि खूप दिवसांनी मी ट्रॅव्हलिंग करत होती अशी मस्त निसर्गामध्ये, छान मस्त विंडो सीट पकडून. मम्मी माझ्या साईडला बसली आहे, इथे तुम्हाला दिसेल मध्ये मध्ये कुठेतरी. तर शांत असा प्रवास माझा चालू होता, काहीच हेक्टिक नाही, डोक्याला कसलं टेन्शन नाही. मस्त फ्री बर्डसारखी मी विंडोमध्ये बाहेर बघून मस्त नजारा एन्जॉय करत होती आणि माझी पीसफुल लाईफ मस्त जगत होते फ्रेंड्स. आणि हा जो आपला जो टाईम असतो ना फ्रेंड्स, म्हणजे जो आपण ट्रॅव्हलिंगमध्ये घालवतो स्वतःसोबत, तो आपल्याला खूप काही शिकवतो, पण खूप काही गोष्टी रिअलाईज पण करून देतो. सो म्हणून ट्रॅव्हलिंग नक्की करा, फिरायला नक्की बाहेर पडा, जेणेकरून आपण आपल्याला स्वतःशी भेटू परत एकदा नव्याने म्हणून. आणि असं करत करत फ्रेंड्स, ट्रॅव्हलिंग करत करत थोडंफार जवळ आलेलो असू पण शकतो आपण, असं मला वाटलेलं, जे की बिलकुल नव्हतं, अजून खूप पुढे होतं. बट फ्रेंड्स, माउंट अबूला जाण्यासाठी जेवढं माझी जी ट्रॅव्हलिंग होती ना, त्या टाईममध्ये मी शांततेत मस्त झोप पण काढलेली. आणि फायनली फ्रेंड्स, इथे मी पोचलेले माउंट अबूमध्ये, जे की आपलं हॉटेल असं आहे. इथे बघू शकाल तुम्ही, सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहेत माझ्यासोबत. सगळे जस्ट आत्ता आम्ही हॉटेलमध्ये एंटर केलं आहे. आणि लगेज वगैरे फ्रेंड्स आपल्याला मिळतं, आपल्याला आणून दिलं जातं रूमवरती. सो आता आम्ही हे सगळं बॅग जी होती स्वतःसोबत ते सगळं घेऊन, हॉटेलचे कीज वगैरे घेऊन नंबरप्रमाणे आम्ही गेलेलो पुढे. फ्रेंड्स, इथपर्यंत तर माझं ट्रॅव्हलिंग खूप मस्त झालं, बट इथे खूप थंडी आहे. लेट्स सी, आता रूममध्ये गेल्यावरती कळणारच आहे आपल्याला. आणि बघा, मम्मीने तर पहिलाच स्वेटर घालून उभी आहे. आणि थंडी खूप होती, खरं बोलते, खूप म्हणजे लिटरली पायामध्ये मी ते व्हाईट सॉक्स असतात हॉटेल्सचे, ते घातलेले नंतर. तर असं काही आपलं रूम मस्त छान मिळालं आहे. थोड्या टाईमने आपल्याला डिनरसाठी जायचं आहे. तर इथे असं डिनर पण खूप मस्त होतं, जसं की महाराष्ट्रीयन पद्धतीचं सर्व, फक्त रेसिपीज अलग अलग.